मित्रांनो नमस्कार. तुम्ही आत्ता जे बघत होतात ना ते आहे ब्रह्मा आणि टर्की जातीचे कोंबडीचे आपल्याकडे पिल्लं होते. एक टर्की मोठी आहे आणि ब्रह्मा जातीचे एक. ब्रह्मा म्हणजे बाहेरच्या देशांमधली गावरान जात जी खुडूक पण होते, पिल्लंसुद्धा काढते, वर्षाला जवळजवळ 150 अंडे देते. आणि याची खासियत अशी आहे की बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारा जो पक्षी असतो तो दिसायला खूप सुंदर आहे. तुम्ही माझे काही व्हिडिओ पण बघितले असाल जो किंवा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो दाखवतोय तो अशा पद्धतीने दिसतो एकदम हे. आता माझ्याकडे एक व्यावसायिक जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते सर आलेले आहेत. आपल्याकडे जवळजवळ ते 6 महिने 7 महिने 8 महिन्यापासून आपल्याकडे खरेदी करतात. पण आमची भेट झाली नव्हती, आज आमची योगायोगाने भेट झाली. त्यांनी आपल्याकडनं ब्लॅक ऑस्ट्रेलोपची पिल्लं घेतली होती, जगातली सर्वात जास्त अंडे देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलोपची पिल्लं. त्याच्यानंतर त्यांनी ब्रह्माई घेतले होते, टर्की आधी आपल्याकडनं घेतले आहेत, काही गावरान सोनाली जातीचे कोंबड्या ज्या होत्या जवळजवळ 500-600 अशा पट्टीने ते घेतात. हॉटेल व्यवसाय असल्यामुळे जेवढं ऑर्गॅनिक तुम्ही तुमच्या ग्राहकाला देता त्याची चव पूर्णपणे ऑर्गॅनिक पाहिजे. तर हे सगळं गणित सर स्वतः बघतात. त्याच्यामुळे त्यांचं जे हॉटेल आहे निसर्ग गार्डन फॅमिली रेस्टॉरंट कुठे येते हिवरे कुंभार. नक्की तुम्ही कधी व्हिजिट करा. छान एकदम उत्तम जेवण असतं. त्यांचे स्टेटस तुम्ही बघत चला. एकदम सुंदर हॉटेल, एकदम ऑर्गॅनिक, 100% ऑर्गॅनिक म्हणू शकतो इतक्या पद्धतीने त्यांच्याकडे भेटतं. आपल्याकडे योगेश सर आलेत. योगेश सर तुमचं परत एकदा स्वागत सिंधायग्रो फार्ममध्ये. पहिली गोष्ट तर तुम्ही माझ्याकडे 6 महिन्या आधी आले होते, ब्लॅक ऑस्ट्रेलो ब्रीड घेतली. त्याच्याबद्दल मला सांगा की काय काय तुम्हाला रिझल्ट भेटला, तुम्ही काय सांगू शकता? मला रिझल्ट खूप छान मिळाला. मी साधारण एक 55 पिल्लं नेली होती. माझे आता एक साधारण त्यांच्यापासून एक 50-45-50 अंडी रोजची निघतात. 50 पिल्ला 55 याच्यामधनं तुम्हाला 50 ते 45. कारण का तर मला त्याच्यातनं जी 55 पिल्लं नेली होती ना त्यात 7 ते 8च नर मिळाली, बाकी सगळ्या मादी आणि सगळ्या त्या हिशोबाने रोज 45 अंडी सरासरी निघतात. रोज एक अंड ह्या हिशोबाने तुमचं चालू आहे. हा, कधीतरी क्वचित ज्या वेळेस खाणं किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं त्यावेळेस. पण मी आतापर्यंत 40 आतमध्ये आलोच नाही. अंडी खायला कशी आहे? अंडी पण चांगली. मी स्वतः खात नाही, माझ्या घरात माळ आहे, पण जे खातात त्यांच्याकडे खूप छान आहे. त्याचं चिकन वगैरे तुम्हाला? चिकन आपण अजून कटिंगला वापरलं नाही, एक पण ब्लॅक ऑस्ट्रेलो वापरला नाही. हॉटेलसाठी कटिंगला वापरलाच नाही. पण मला अंड्यांचा रिझल्ट खूप छान आहे आणि पक्ष्यांची जी ग्रोथ आहे ती खूप छान आहे. म्हणजे निरोगीपणा, या सगळ्या गोष्टी खूप छान. दिसायला कसं आहे? दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. दिसायला एवढा जबरदस्त आहे. त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवतो की ब्लॅक ऑस्ट्रेलो एकदम क्लासिक आहे. आणि जे मी म्हणतो ना, होय सर्वात जास्त जगातले अंडे देणारी कोंबडी म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रेलोप आहे. तुम्ही यूट्यूब, गुगल, विकिपीडिया सगळीकडे सर्च करू शकता. ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे, पण आपल्या भारत सरकारच्या हॅचरीजमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. सर ते स्वतः घेऊन गेले, त्याने ट्रायल केलाय, रोजचे अंडे त्यांना भेटत आहेत. ब्रह्माई तुम्ही माझ्याकडनं मागे एकदा घेऊन गेलात, पण त्यांच्या रिलेटिव्हजनी इतका जबरदस्त तो आवडला की ते घेऊन गेले होते. तुम्ही त्याच्यानंतर माझ्याकडनं सोनालीचे भरपूर कोंबडे घेऊन गेले. त्याचं तुम्ही काय केलं नाही, कसं गणित केलं? 600 ते 700 पक्षी नेले. आपण ते अंड्यासाठी नाही वापरले, आपण ते कस्टमरसाठी कटिंगला वापरले. पण मला त्याचा खूप छान फीडबॅक मिळाला. कटिंगला किती दिवसात तो मोठा झाला तुमच्याकडे? साधारण आम्ही कटिंगला म्हणजे आम्ही एक 75 ते 80 दिवसानंतर पक्षी कटिंगला काढला. त्याची टेस्ट म्हणजे जे आता तुम्ही टेस्ट खूप छान आली. आपली बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असल्यामुळे आपल्याला त्याला खूप म्हणजे मार्केटिंग खूप चांगलं आहे आणि मागणी खूप चांगली. त्याच्यामुळे आपण साधारण एक तुमच्याकडनं पहिल्या बॅच मध्ये एक 600 पक्षी नेले होते आणि त्याच्यानंतर एक 400 पक्षी नेले होते. म्हणजे साधारण 1000 पक्षी आपण नेले होते. आहेत का संपले? आता आपल्याकडे त्यातले 150 ते 180 दरम्यान शिल्लक आहे. महिन्याच्या आत पूर्ण लॉट संपला. आपण संपवला तो लॉट आणि आता त्याच्यातनं आपण परत मागणी केली नाही. म्हणजे आपल्याकडे गावरान पण भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. हा, आणि हिट मध्ये थोडस नॉनव्हेजला टाळतात लोक, त्याच्यामुळे मागणी थोडी कमी आहे. पण मला त्याचा रिझल्ट खूप छान बरोबर मार्केट ग्रॅप केलेला आहे की बाबा जर उन्हाळा असेल तर आपल्याला पक्षी कमी ठेवायचे आहेत, कारण की उन्हाळ्यामध्ये खाणारा जो पब्लिक असतो तो कमी असतो. पावसाळ्यामध्ये थोडासा अजून कमी असेल, त्यावेळेस तुमचं अंडे तुम्हाला तारून घेता, अंडे जोरदार चालतात 100%. आणि त्याच्यानंतर जेव्हा हिवाळा येणार आहे त्यावेळेस तुमचं मार्केट चालू राहतं. तर हे जे मार्केट गणित असतं ना की कुठल्या दिवशी काय विकायचंय तुम्हाला, कुठल्या म्हणजे आता 3 महिन्यात आता तुम्हाला अंड्यांचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि अंड कधी महाग असतं हिवाळ्यामध्ये. मग हिवाळ्यामध्ये मार्केट भेटण्याच्या 5 महिन्याआधी म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली ती ब्रीड टाकली पाहिजे, जेणेकरून तुमचं अंड 8 रुपयापासून तर 15 काय 18 रुपयापर्यंत सुद्धा मार्केट आहे. माझे भरपूर शेतकरी ते विकत आहेत चांगल्या मार्केटिंग पर्पज करून. सर परत आता तुम्ही ब्रह्मा
आणि टर्की हे खूप दिवसापासून तुमचं पेंडिंग राहिलंच होतं. आधी घेऊन कोणीतरी घेऊन गेलं त्यांचं ओळखीच्यानी, बरोबर. आणि आज परत एकदा हे घेऊन चाललाय. की ब्रह्माबद्दल काय सांगाल तुम्ही, की काय? नाही, माझा एक अनुभव असा आहे की पक्षी दिसायला खूप फॅन्सी आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या सान्निध्यात राहणारे पक्षी एक थोडे वेगळ्या प्रकारे हे असतात, त्यांचं वातावरण जरा वेगळं वेगळं वाटतं वाटतं. आणि पक्षी बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं फार्म मध्ये. टर्की घेऊन काय चाललाय? टर्की म्हणजे मी पहिल्यांदाच घेऊन चाललोय. मी याच्या अगोदर काय पाळलेले नाहीये, पण मी खूप सारे माझे मित्र आहेत याच्यात फार्मिंग करणारे, त्यांचं असं म्हणणं होतं की टर्की असल्यानंतर बरीचशी सिक्युरिटी राहते पक्ष्यांना किंवा फार्मला. येस, तुमचा जर ते फार्म नेम आहे किंवा तुमचं जे हॉटेल आहे, हॉटेलमध्ये जरी तुम्ही टर्की बाहेर ओपन फार्मिंग मध्ये ठेवलं फॅन्सी साठी. किंवा ब्रह्मा जरी ओपन फार्मिंग ठेवला, तर तुमच्याकडे लहान मुलं जे येतात त्यांच्या आई वडिलांसोबत, तर त्यांना काहीतरी घसरगुंडी वगैरे तुम्ही ठेवता. तर तसं पक्षी जरी ठेवले आपल्या गावात, बघण्यासाठी तर त्यांचं फिडिंग करायला त्यांना आपण काहीतरी देतो, तर ते सगळं थोडंसं अट्रॅक्शन होतं, छान वाटतं. त्यांनाही इंटरेस्ट येतो आणि मॅक्झिमम लोक आपल्या फार्म तुमच्या हॉटेलवर थांबले तेवढाही तुम्हाला त्याचा फायदा पण जास्त होतो. 100%. तर या सगळ्या पद्धती ज्यांचा ॲग्रो टुरिझम आहे, ज्यांच्या हॉटेल लाईन्स मध्ये तुम्ही काम करता, तर तुमच्या हॉटेल लाईन्स मध्ये तुम्ही असे वेगवेगळ्या जातीचे पक्षी जर तुम्ही ठेवले, तर लोकांना अट्रॅक्शन होईल, त्यांच्या लहान मुलांना काहीतरी मजा वाटेल आणि तुमच्या हॉटेलला गर्दी भरपूर होईल. निसर्ग हॉटेल, हिवरे कुंभार, नक्की तिकडे व्हिजिट करा. मी कोणाचं प्रमोशन करत नाहीये. मी 7 महिने झाले सण आमच्याकडनं घेऊन जात आहे आणि मी स्वतःही खाल्लेलं आहे. एकदम उत्तम क्वालिटीचा आहे. माणूस स्वतः म्हणतो ना की मी एवढी खरेदी करून, माझे भरपूर व्हिडिओमध्ये सरांनाही बघितलं असेल, सगळं ओरिजिनल घेऊन जेवढं तुम्ही देता ना तेवढं. त्यांचे आता 3 हॉटेल्स आहेत सरांचे, पण सगळेचं सगळं स्वतः ते तयार करतात. स्वतः मसाला, त्यांचा युनिक मसाला सुद्धा आहे. नक्की व्हिजिट करा तुम्ही हिवरे कुंभार निसर्ग हॉटेलला. सर, खूप दिवसापासून आपली भेट झाली नव्हती, भेट झाली. कसं काय आणि काय पुढचं काय, आता मॅनेजमेंट काय करताय पुढचं? आता सध्या काही नाही, आता हॉटेल आणि माझं एक असं नियोजन आहे, मला या म्हणजे गावरान या क्षेत्रात थोडस माझी इच्छा आहे की बरं. तर काम मध्ये करायचं आपण त्याच्यात. तुम्ही मला फोन केला होता की माझ्याकडे कोंबडे जास्त झाले, विकून द्या, माझ्यावर डिपेंड हो. राहिले. त्याच्यावर आपण एक तुम्हाला मी आयडिया दिली होती 100% की काय करायचे, काय होतं ते? मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या हॉटेलच्या बाहेर थोडंसं मार्केटिंग केलं, थोडी जाहिरात केली. त्याच्यानंतर मला त्याचा खूप छान फायदा झाला. मी कस्टमरला ते पक्षी विकले सुद्धा आणि त्यांचं म्हणजे त्याच्यातनं माझ्या हॉटेलचा व्यवसाय पण वाढला आणि मला त्याच्यातनं खूप सारा फायदा झाला. सरांचा एकदा फोन आला होता, "या साहेब, माझ्याकडे कोंबडे झाले, तुम्ही विका." मी म्हटलं तुमच्याकडे ग्राहक एवढा असेल तर विकायचं काय? तर त्यांना आपण एक आयडिया दिली होती की तुमचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाहेर छोटासा पिंजरा मारून तुमचे जे कोंबडे आहेत छान छान मोठे झालेले, ते ॲज अ डिस्प्ले बनवून ठेवा. आता लोक खाणारी तिथं येतात आणि चिकन खाणारे लवर्स पण असतात, त्यांना ते कोंबडे दिसले. काही जणांनी डायरेक्ट कटिंगला तोच उचलून कटिंगला सुद्धा दिला की साहेब हाच कोंबडा आम्हाला खायचा आहे, आणि काही जणांनी तर डायरेक्ट खरेदी सुद्धा केली. जर चव तुम्हाला एवढी भारी लागत असेल ओरिजिनल कोंबड्यांची, तर तुम्हाला ते डायरेक्ट काही लोकांनी खरेदी सुद्धा केलेत. आणि मला वाटतं 2 ते 3 दिवसातच त्यांचा सगळा लॉट जो होता तो संपून गेला होता. असं कंटिन्युअसली काहीतरी मार्केटिंग तुम्ही करत चला आणि गावरान खा आणि निरोगी राहा. सर, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आला. धन्यवाद.